मित्रांनो, मी वसंतराव देशमाने. हा प्रसंग ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये घडलेला होता, त्यावेळी मी माझ्या शासकीय नोकरीतून निवृत्ती घेतलेली होती आणि त्यावेळी माझं वय 60च्या आसपास असावं आणि आमची दोन्ही मुलं पण त्यावेळी परदेशामध्ये कामाला होती. दोघांची पण लग्न झालेली होती. बायका आणि मुलांसोबत ते आता परदेशामध्येच राहत होते. त्यांनी आम्हाला लोणावळ्यामध्ये एका चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट पण घेऊन दिलेला होता. घरात आम्हाला कोणत्याच वस्तूची कमी नव्हती, पण खंत मात्र एवढ्याच गोष्टीची होती की आमची मुलं आणि नातवं आमच्या डोळ्यासमोर नव्हती. आणि मला ही गोष्ट मनातून सारखी सतावायची. माझं मन मला खायला उठायचं, पण एवढं सुख असूनसुद्धा आपली माणसं जवळ नसल्यामुळं मी मनातून खचलो होतो. तशी आम्हाला विरंगुळ्याची बरीच साधनं होती. आमच्या सोसायटीमध्ये माझ्या वयाचे बरेचसे म्हातारे पण होते. आम्ही आता सकाळ संध्याकाळ जॉगिंगसाठी जायचो. दिवसभर कीर्तन, सत्संग अशा गोष्टींमध्ये आमचा वेळ घालवायचो. मालतीबाई पण वेळ घालवण्यासाठी सोसायटीतल्या बायकांबरोबर छोट्या मोठ्या पार्टी वगैरे करायच्या किंवा बायकांसोबत पिकनिकला जायच्या. त्यामुळं दिवस कसा तरी निघून जायचा. पण रात्री घरी आलं की घर मात्र एकदम मोकळं मोकळं वाटायचं. मालतीबाईंना आता या मोकळ्या घराची सवय झालेली होती. आता ज्या दिवशी माझ्यासोबत हा भयानक प्रसंग घडला, त्या दिवशी काय घडलं ते मी सांगतो. त्या दिवशी मला वाटतं संध्याकाळचे 6 वाजले असतील. आमच्या सोसायटीतले माझ्या वयाचे सगळे मित्र माझ्या घरी आले, कारण आज आम्ही सायकलिंगसाठी आमच्या सोसायटीपासून जराशा लांबच्या अंतरावर असणाऱ्या एका छोट्या टेकडीकडे जाणार होतो. जवळजवळ 15-20 मिनिटानंतर आम्ही त्या टेकडीजवळ पोचलो. तसा तो रस्ता एकदम छोटासाच होता. पुढं कोणतं गाव पण नव्हतं. त्यामुळं त्या रस्त्यानं रहदारी अजिबात नसायची. फक्त जॉगिंगसाठी जाणारीच जेवढी काही लोक असतील तेवढीच त्या रस्त्याने ये जा करायची. आता त्या टेकडीवर पोचल्यानंतर मी आणि माझे मित्र आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो आणि गप्पा तासाभराचा वेळ कसा निघून गेला ते आम्हालाच कळलं नाही. आणि पुन्हा 7:30 वाजता आम्ही सगळेजण घराकडे जायला निघालो. पण अचानक माझ्या लक्षात आलं की माझ्या सायकलच्या टायरमधली हवा गेलेली. म्हणून मी आता सायकलवर उतरून हाताने सायकल ढकलत पुन्हा माझ्या सोसायटीकडे निघालो होतो. तोपर्यंत माझे बाकीचे मित्र बरेचसे पुढे गेलेले होते. आता एकटा सायकल ढकलत जात असताना पुन्हा माझ्या मनात तेच माझ्या मुलांचे आणि माझ्या नातवांचे विचार आले. आणि अचानक माझ्या मनामध्ये अंधकार दाटून आला. एक एकटेपणाची भावना मला सतावायला लागली. सगळं जग मला अचानकच सुनं सुनं वाटायला लागलं आणि या भावनेनं माझं मन एकदम कमजोर झालं. आणि आता मी सायकल ढकलत ढकलत असाच मुलांचा विचार करत पुढं जात असताना मला काहीतरी विचित्र जाणवायला लागलं. मी चालताना माझ्या स्लीपरचा चप 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 असा आवाज येत होता आणि त्याच आवाजाबरोबर मला रस्त्याच्या खालच्या बाजूने पण एक विचित्र आवाज यायला लागला. कुणीतरी जोरजोराने धप 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 पावलं टाकत माझ्याबरोबर चाललेलं होतं. मी क्षणभर थांबलो आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला वळून बघितलं. रस्त्याच्या आजूबाजूला बरीचशी झुडपं होती आणि मोठमोठी झाडं पण होती. आणि त्यातच 7:30 वाजून गेलेले असल्यामुळे अंधार पण बराचसा पडलेला होता. त्यामुळं मला आजूबाजूच्या झाडीत स्पष्ट काहीच दिसत नव्हतं. क्षणभर मला वाटलं की मला भास झाला असेल, म्हणून मी पुन्हा माझी सायकल घेऊन पुढचा रस्ता कापायला लागलो. पण त्यानंतर पण मी पुढं चालत असताना मला तोच धप 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 असा आवाज यायला लागला. आता मात्र मला थोडीशी भीती वाटली. काळजामध्ये धडकी भरली. मी पुन्हा एकदा वळून त्या झुडपाकडे बघितलं, पण त्या झुडपामध्ये मला काहीच दिसलं नाही. पण त्या झुडपाजवळ मला थोडीशी हालचाल मात्र जाणवली आणि अचानक माझ्या मनात विचार आला की एखादा वाघ वगैरे तरी तिथं नसेल ना. आणि मी घाबरून जरासं जोरजोराने चालायला लागलो. आता जसं मी माझं चालण्याचं स्पीड वाढवलं तसं आता झुडपातून चालणारी ती पावलं पण माझ्या वेगानेच चालायला लागली. तशी माझ्या हृदयाची धडधड अजून वाढली. आता मी जोरजोराने चालत जवळजवळ पळायलाच लागलो. पण मी जसं पळायला लागलो तशी माझ्या बाजूची ती धपधप चालणारी पावलं पण जोरजोराने पळायला लागली. मी जीवाच्या आकांताने पुढं पळतच होतो.
आणि एकदा पळता पळता मी माझी चोरटी नजर त्या झुडपाच्या दिशेने टाकली, तसं मला लांबवर कसली तरी मोठी काळी आकृती दिसली. त्याच्या धुडाचा आकार मला लक्षात आला होता. ते खूपच मोठं होतं, पण ते नेमकं काय होतं हे मात्र मला समजलं नव्हतं. पण सगळ्यात स्पष्ट जी गोष्ट मला दिसली होती ती म्हणजे त्या आकृतीचे एकदम लाल भडक विस्तवासारखे असणारे डोळे. पण शेवटी मी एक 60 वर्षाचा म्हातारा होतो. पळून पळून तरी मी किती वेळ पळणार. आणि अचानक मला धाप लागली. आता पुढं पळण्याची माझी कॅपॅसिटीज नव्हती. आणि अचानक माझा तोल गेला आणि मी सायकल घेऊन तसाच रस्त्यावर पडलो. माझा दम गुदमरला होता. मी रस्त्यावरच पालता पडलेलो होतो. आणि तेवढ्यात माझ्या मागून कोणीतरी माझ्या जवळ आले असं मला जाणवलं. भीतीनं माझं शरीर गोठून गेलं. माझ्या सर्वांगावर शहारे आले. ती वस्तू माझ्या एकदम जवळ आलेली होती आणि ती माझ्या भोवतीने घिरट्या घालायला लागलेली होती. पण माझं तिकडं वळून बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. आता त्या वस्तूचं तोंड माझ्या एकदम कानाजवळ आलं. त्याचे ते गरम श्वास मला स्पष्ट जाणवत होते. मला वाटलं की आत्ता माझं आयुष्य संपलं. आज आपला या जगातला शेवटचा दिवस. मी आता माझे डोळे भीतीने घट्ट झाकून घेतले. पण ती आकृती माझ्या आजूबाजूला घिरट्या घालून पुन्हा अचानक अशी गायब झाली की जसं काही ती हवेतच विरली असावी. एक 5 मिनिटानं मी माझे घट्ट झाकलेले डोळे उघडले. मी पुन्हा घाबरत घाबरत तसाच रस्त्यावर उठून बसलो आणि इकडं तिकडं बघायला लागलो. त्यावेळी माझ्या बाजूला असणारी ती आकृती तिथं नव्हती. कदाचित ती तिथून निघून गेलेली असावी. पण माझं शरीर मात्र खूपच जड झालेलं होतं. अचानकच मला खूपच थकल्यासारखं वाटायला लागलं. मी तसाच सावरत उठलो आणि माझी सायकल उचलून पुन्हा घराकडे चालायला लागलो. माझे मित्र केव्हा सोसायटीमध्ये पोचलेले होते. घरात गेल्यानंतर बेडरूममध्ये जाऊन मी माझं अंग तसंच बेडवर सोडून दिलं, कारण मला खूपच थकवा आलेला होता. बघता बघता माझं शरीर विस्तवासारखं तापलं. मी थंडीनं पूर्णपणे काकडून गेलो. मालतीबाई सोसायटीतल्या बायकांसोबत छोट्या पार्टीसाठी गेलेल्या होत्या. जवळजवळ तासाभरानेच त्या परत आल्या आणि जसं त्या बेडरूममध्ये आल्या तशी माझी अवस्था बघून त्या एकदम चकितच झाल्या. त्या मला विचारायला लागल्या, अहो तुम्हाला काय झाले, असं का करायला लागलाय तुम्ही? पण मी मात्र काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आणि जसं तिनं माझ्या अंगाला हात लावला तसं तिच्या हाताला एक चटकाच बसला. ती म्हणाली, अहो तुम्हाला किती ताप आलाय. असं म्हणून ती पटकन हॉलमध्ये गेली आणि तिने डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी माझं चेकअप केलं आणि मला गोळ्या औषधं दिली. संध्याकाळी थोडंसं जेवण करून गोळ्या खाऊन मी झोपलो होतो. पण रात्रभर मला कसलीच झोप लागली नाही. सारखा डोळ्यासमोर संध्याकाळी घडलेला तो भयानक प्रसंग येत होता. ती काळी लाल विस्तवांसारख्या डोळ्याची आकृती माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हती. रात्रभर माझ्या शरीरामध्ये खूपच वेदना होत होत्या. मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या अंगामध्ये हजारो सुया एकाच वेळी टोचल्या असाव्यात. पण मालतीबाई मात्र रात्रभर माझा हात त्यांच्या हातामध्ये घेऊन बसलेल्या होत्या. आणि सकाळी ज्यावेळी मला जाग आली त्यावेळी अंग थोडंसं हलकं पडलेलं होतं. काल रात्रीपेक्षा मला थोडंसं बरं वाटायला लागलेलं होतं. पण त्या दिवसापासून मात्र मी आता वॉकिंगला, जॉगिंगला आणि सायकलिंगला जायचं बंदच केलं. कारण माझ्या मनामध्ये एक विचित्र भीती बसलेली होती. रोज माझे मित्र मला बोलवण्यासाठी माझ्या घरी यायचे, पण मी मात्र त्या दिवशीपासून घराच्या बाहेर कुठंच जायला तयार होत नव्हतो. कारण का कोण जाणे, मला अचानक माणसांपासून एकटंच राहायला आवडायला लागलं. मित्रांसोबत बाहेर जायला मला पहिलं खूपच आवडायचं, पण आत्ता मात्र मला मित्रसुद्धा नको वाटायला लागले. माझ्याबरोबर अचानक असं का व्हायला लागलं होतं तेच मला कळत नव्हतं. एक आठवड्याभरानंतर माझी अवस्था खूपच विचित्र झाली. मी आता घरात एकटाच राहायला लागलो. साधं उजेडात जरी जायचं म्हणलं तरी मला नकोसं वाटायचं. माझी अशी अवस्था बघून मालतीबाईंनी पण आता घराच्या बाहेर जाणं बंद केलेलं होतं. त्या माझ्या काळजीपोटी दिवस रात्र माझ्याजवळ बसून असायच्या. आता ही घटना घडून 10-15 दिवसानंतर पुन्हा एक विचित्र घटना माझ्या आयुष्यामध्ये घडली. त्या दिवशी मी असाच माझ्या बेडरूममध्ये झोपलेलो होतो आणि मला वाटतं त्या दिवशी संध्याकाळचे 8-8:30 वाजले असतील. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. आकाश एकदम भरून आलं. अचानकच तलवारीसारख्या विजा लखलखायला लागल्या.
आणि वळीव पावसाच्या सरी बरसाव्यात तशा मोठ्या पावसाला सुरुवात झाली. मी माझ्या खोलीमधली लाईट ऑफ करून बाहेरच्या खिडकीतून रात्री पडणाऱ्या त्या मुसळधार पावसाकडे बघतच होतो. खोलीतल्या आणि बाहेरच्या काळोखाप्रमाणे माझं मनसुद्धा काळोखाने भरून गेलेलं होतं आणि का कुंजाने मला तेच आवडायला लागलं होतं. मालतीबाई बाहेर हॉलमध्ये टी व्ही बघत बसलेल्या होत्या. पण अचानक मोठा विजेचा आवाज झाला आणि एकदम आमच्या पूर्ण सोसायटीतली वीज गेली. तसा सगळीकडे अंधार पसरला. मालतीबाई कंदील लावून माझ्या रूममध्ये आल्या आणि त्या मला हॉलमध्ये येण्यासाठी सांगायला लागल्या. पण मी मात्र त्यांना स्पष्ट नकार दिला आणि मी तसाच बेडरूममध्ये पडून राहिलो. आणि त्या अंधारामध्ये मला कशी झोप लागली ते मलाच कळलं नाही. पण ज्यावेळी मी अचानक जागा झालो त्यावेळी मला खूपच थंड वाटत होतं आणि माझ्या खाली तर मला काहीतरी ओललं असल्यासारखं जाणवत होतं. म्हणून मी आता माझ्या हातानेच अंगाखाली चापचून बघायला लागलो. त्यावेळी मला असं जाणवलं की मी माझ्या गादीवर नव्हतोच. मी नीट चापचून बघितलं तर माझ्या लक्षात आलं की मी एका फरशीवर झोपलेलो आहे आणि मी समोर बघतोय तर काय, मी माझ्या घरामध्ये नव्हतोच. मी आमच्या सोसायटीतल्या एका बाकड्यावर झोपलेलो होतो. एव्हाना पाऊस पण पूर्णपणे थांबलेला होता. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की मी झोपताना तर माझ्या बेडरूममध्ये झोपलेलो होतो. मग मी इथं बाहेर सोसायटीच्या गार्डनमध्ये कसा काय आलो? तसा एक आश्चर्याचा धक्काच मला बसला. मी झटकन उठलो आणि पुन्हा त्या बाकड्यावर उठून बसलो. पुन्हा मला वाटलं की कदाचित मी झोपेतच चालत या बाकड्याजवळ आलेलो असेल. मी सोसायटीकडे बघितलं तर अजून पण लाईट आलेली नव्हती. सगळी सोसायटी अंधारामध्ये बुडालेली होती. पाऊस जरी थांबून गेलेला असला तरी मगाशी पडलेल्या पावसामुळं सोसायटीतल्या गार्डनमधल्या सगळ्या झाडांच्या पानावर चांगलंच दव साठलेलं होतं. त्यामुळे आजूबाजूचं वातावरण एकदमच थंड झालेलं होतं. मधूनच वाऱ्याची एखादी झुळूक यायची आणि पानावर साठलेलं ते पाणी खाली जमिनीवर पडायचं आणि त्याचा वेगळाच एक टपटप आवाज व्हायचा. मी आता माझे अनवाणी पायी खाली जमिनीवर टेकवले. तसं मला जाणवलं की मोठ्या पावसामुळे खाली भरपूर चिखल झालेला होता. मी आता चालत चालत पुन्हा माझ्या फ्लॅटकडे जाणार तेवढ्यात मला सोसायटीतल्या त्या गार्डनमधल्या झाडांमध्ये कसली तरी सळसळ जाणवली. तसं मी दचकून त्या झुडपाकडे बघितलं तर त्या झुडपाच्या मागचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या झुडपाच्या मागं तीच काळी आकृती होती जी मला 15-20 दिवसांपूर्वी सायकलिंग करून घरी येताना दिसली होती. आणि त्या दिवसापासूनच माझं संपूर्ण आयुष्य बदललेलं होतं. ती आकृती आज माझ्यासमोर पुन्हा उभी ठाकलेली होती. त्या काळ्या आकृतीला बघून पुन्हा एकदा भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून दौडत गेली. हातपाय लटलट कापायला लागले. मनामध्ये अंधकार दाटून आला. जीव एकदम घुसमटून गेला. मला श्वास घेणंसुद्धा अवघड झालेलं होतं आणि मी डोळे विस्पारून आवासून त्या आकृतीकडेच बघत होतो. त्या आकृतीचे लाल डोळे आग उकत उकत माझ्याकडे बघतच होते. त्या नजरेनं मी पूर्णपणे संमोहित झालेलो होतो आणि त्या संमोहनामध्ये चालत चालत मी आता माझ्या फ्लॅटकडे न जाता सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडलो आणि गेटच्या बाहेरच्या रस्त्याच्या बाजूच्या फुटपाथवरून अंधारामध्ये चालत चाललो. मला मी काय करत होतो तेच कळत नव्हतं. पण मला एवढं जाणवत होतं की मी हे स्वतः करत नाही, माझ्याकडून हे करवून घेतलं जात होतं. मी आता हलकेच माझ्या मागं वळून बघितलं तर ती काळी आकृती माझ्या मागं मागत चालत होती. तेवढ्यात पुढून कसला तरी प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला आणि अचानक मला भोवळ आली आणि मी धाडकन तिथंच पडलो. आता ज्यावेळी मला जाग आली त्यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले होते. माझं अंग खूपच दुखत होतं. तशा मालतीबाई माझ्यासाठी कॉफीचा मग घेऊन माझ्याजवळ आलेल्या होत्या. त्यांनी पाकिटातल्या 2 गोळ्या काढून मला दिल्या आणि पुन्हा मला कॉफी प्यायला दिली. तसं मी मालतीबाईंना विचारायला लागलो, मालतीबाई, काल रात्री मी घराच्या बाहेर कसा काय पडलो? तशा मालतीबाई म्हणाल्या, आता ते तुम्हालाच माहिती. मला वाटलं की कदाचित तुम्हीच फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेला असाल, पण तुम्ही बाहेरच्या फुटपाथवर चक्कर येऊन पडला. तसं मी मालतीबाईंना म्हणालो, अहो मालतीबाई, मला खरंच माहिती नाही मी बाहेर कसा गेलो. मी तर माझ्या बेडवर झोपलेलो होतो. ज्यावेळी जाग आली त्यावेळी मी आपल्या गार्डनमधल्या बाकडावर होतो.
पुन्हा मी मालतीबाईंना विचारायला लागलो, मालतीबाई, मग मला घरी कुणी आणलं? तसं मालतीबाई सांगायला लागल्या, आपल्या शेजारच्या फ्लॅटमधल्या जोशी काकांचा मुलगा अविनाश हा रात्री त्याची मीटिंग संपून घरी येत होता. त्यावेळी त्याला तुम्ही फुटपाथवर पडलेला दिसला, म्हणून तो तुम्हाला घेऊन इथं आला होता. मालतीबाईंनी असं मला सांगितलं आणि त्या पुन्हा स्वयंपाकासाठी निघून गेल्या. आणि अचानक मला काल फुटपाथवर माझ्यासोबत असलेल्या त्या काळ्या आकृतीची आठवण झाली आणि मी पटकन माझ्या खोलीतून बाहेर पडलो. जोशी काकांचा फ्लॅट आमच्या फ्लॅटच्या बाजूलाच होता. मी आता त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दरवाज्यावरची बेल वाजवली. 2च मिनिटात जोशी काकांनी दरवाजा उघडला. मला दरवाज्यात बघून त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अरे तुम्ही, या ना आतमध्ये. तसं मी घरामध्ये गेलो. 2च मिनिटामध्ये जोशी काकांचा मुलगा अविनाश पण तिथं आला. पण का कोण जाणे, मला तिथं आलेलं बघून जोशी काकांच्या घरातले सगळेजण आता हॉलमध्ये गोळा झाले आणि ते सगळेजण माझी विचारपूस करायला लागले. त्यानंतर मी अविनाशकडे बघत अविनाशला विचारायला लागलो, अविनाश, काल रात्री मी तुला कुठं सापडलो? तसं अविनाश म्हणाला, काका, तुम्ही सोसायटीच्या बाहेरच्या त्या फुटपाथवर झोपलेला होता. तसं मी अविनाशला विचारलं, अविनाश, त्या फुटपाथवर मी एकटाच होतो का माझ्यासोबत अजून कुणी होतं? तसा अविनाशचा चेहरा एकदम काळा ठिक्कर पडला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम चिंताग्रस्त झाले. भीती त्याच्या चेहऱ्यावर एकदम स्पष्ट दिसत होती. त्यानंतर तो चाचपडत मला सांगायला लागला, नाही काका, तुम्ही एकटेच होतात. तसं मी पुन्हा एकदा अविनाशला विचारलं, अविनाश, प्लीज मला खरं सांग. गेले काही दिवस माझ्याबरोबर खूपच विचित्र घटना घडते. तू जर मला खरं नाही सांगितलं तर मला कळणार कसं की नेमकं माझ्याबरोबर काय घडतंय? तसं अविनाशनं एकदा जोशी काकांकडे बघितलं आणि तो मला सांगायला लागला, काका, तुमचा विश्वास बसणार नाही, पण काल तुम्ही ज्यावेळी फुटपाथवर पडलेला होता त्यावेळी तुमच्या बाजूला एक काळी विचित्र आकृती होती. मला गाडीच्या प्रकाशझोतामध्ये ती आकृती दिसली आणि जसा गाडीचा प्रकाशझोत तुमच्यावर पडला तशी ती आकृती तुमच्या बाजूने पळत जाऊन बाजूच्या दाट झाडीमध्ये गायब झाली. ती आकृती खूपच भयानक होती. ना ती माणसासारखी होती ना ती प्राण्यासारखी होती. पण एक गोष्ट मात्र खरं, त्या आकृतीचे डोळे मात्र एकदम लाल भडक विस्तवासारखे होते. आता अविनाशच्या तोंडून हे शब्द ऐकून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. मी ताडकन तिथून उठलो आणि पुन्हा माझ्या घरी निघून गेलो. मी हॉलमधल्या सोफ्यामध्ये बसून जोरजोराने मालतीला हाका मारायला लागलो. तशी मालती पण काळजीने पळत आली आणि ती माझ्यासमोर बसली. ती मला विचारायला लागली, काय झाले तुम्हाला? काय एवढ्या मोठ्याने ओरडताय? तसं मी मालतीबाईंना सांगायला लागलो, मालती, मला तुला आज काहीतरी सांगायचं आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून माझ्याबरोबर खूपच विचित्र गोष्टी घडतात. असं सांगून मी मालतीबाईंना त्या दिवशी माझ्यासोबत घडलेल्या त्या सायकलिंगच्या प्रसंगापासून सगळी घटना एकदम क्रमाने सांगितली. आता माझ्या तोंडून हे ऐकून मालतीबाईचा चेहरा भीतीने एकदम पांढरा फटक पडल्या. त्या बसल्या जागी लटलट कापायला लागल्या. भीतीनं त्यांची बोबडीच वळली होती. एक 5-10 मिनिटानं त्या कशा तरी सावरल्या आणि त्या मला म्हणाल्या, तुमच्याबरोबर एवढं सगळं घडून गेलं आणि तुम्ही मला एक शब्द पण का नाहीत सांगितला? मालतीबाईंच्या या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर नव्हतं. पुन्हा बराच वेळ आम्ही दोघं पण शांत बसलेलो होतो. थोड्या वेळानंतर मालतीबाई माझ्या जवळ येऊन बसल्या. त्यांनी प्रेमानं माझा हात त्यांच्या हातामध्ये घेतला आणि त्या मला सांगायला लागल्या, हे बघा, तुमचा जरी भूताकेतांवर विश्वास नसला तरी माझा मात्र असल्या गोष्टींवर विश्वास आहे. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला कसल्या तरी बाहेरच्या शक्तीची लागण झालेली आहे. मागच्याच आठवड्यात आम्ही एका सत्संगसाठी गेलेलो होतो. त्या ठिकाणी एक सुधाकर नावाचे गुरुजी आलेले होते. खूपच जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांनी आम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेबद्दल बरीचशी माहिती दिलेली होती. मला असं वाटतंय की आपण एकदा त्यांच्या कानावर ही गोष्ट घालावी. मालतीबाई माझ्या होकाराची वाट बघत होत्या. मालतीबाईच्या डोळ्यातली चिंता बघून मी तिला मानेनेच होकार दिला. तसं मालतीबाईंनी त्यांच्या डायरीत लिहिलेला तो सुधाकर गुरुजींचा नंबर डायल केला. पलीकडून फोन उचलला गेला. तसं मालतीबाईंनी विचारलं, गुरुजी आहेत का? तसं त्यांनी 5 मिनटं वाट बघायला सांगितलं. 5 मिनटानंतर गुरुजी स्वतः फोनवर आले. तसं मालतीबाईंनी गुरुजींना आमच्या सोसायटीत झालेल्या त्या प्रवचनाबद्दल माहिती दिली. त्यानंतर माझ्यासोबत घडलेली सगळी घटना मालतीबाईंनी
एकदम सविस्तरपणे गुरुजींना सांगितली. संध्याकाळी 7-7:30 वाजता सोसायटीमध्ये एक काळी गाडी आली. त्याच गाडीतून गुरुजी आलेले होते. दरवाजावरची बेल वाजली तशा मालतीबाई पळत पळतच दरवाजा उघडण्यासाठी निघून गेल्या. मी पण दरवाजाकडे धाव घेतली. दरवाजा उघडताच माझी नजर पहिल्यांदाच सुधाकर गुरुजींवर गेली. खरंच तेजस्वी व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आणि जशी त्यांची नजर माझ्यावर पडली तसे ते मला म्हणाले, वसंतराव. त्यांच्या त्या तेजस्वी आवाजानं माझ्या मनावरचं निम्म्यापेक्षा जास्त ओझं हलकं झालं. मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा आली. मनातली भीती कुठल्या कुठं पळून गेली. मालतीबाई गुरुजींना आत येण्यासाठी विनवत होत्या, पण ते मात्र 2 मिनटं बाहेरच थांबले. आणि ते आता घराच्या उंबऱ्याजवळ उभे राहून उंबऱ्याकडे बघत बघत काहीतरी मंत्र पुटपुटायला लागले. 2 मिनटं त्यांचं मंत्रपठण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आमच्या घरामध्ये प्रवेश केला. त्यांच्या अंगावर एकदम साधी पांढरी शुभ्र वस्त्र होती. त्यांचे केस लांब मानेपर्यंत वाढलेले होते. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ होती आणि खांद्याला एक पिवळी पिशवी अडकवलेली होती. ते आता हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसले. मालतीबाई त्यांच्यासाठी पाणी घेऊन आल्या, पण त्यांनी मात्र आमच्या घरातलं कोणतीही वस्तू खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. 2 मिनटं ते सोफ्यावर बसून सगळ्या घराचं निरीक्षण करायला लागले. त्यानंतर ते अचानक उठले आणि मालतीबाईंना म्हणाले, मला तुमचं सगळं घर एकदा बघायला मिळेल का? तशा मालतीबाई म्हणाल्या, हो गुरुजी, चला ना. असं म्हणून मालतीबाई गुरुजींना घरामधल्या प्रत्येक खोल्यांमध्ये घेऊन गेल्या. गुरुजी आता प्रत्येक खोलीमध्ये जाऊन काहीतरी मंत्र पुटपुटत होते. सगळ्या खोल्यांमध्ये फिरून आल्यानंतर गुरुजी पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले. आता गुरुजी माझ्याशी बोलायला लागले. ते म्हणाले, वसंतराव, तुमच्या दुःखाने एका अंधकाराचं रूप घेतलेलं आहे आणि त्याचाच वापर करून एका वाईट शक्तीनं तुमच्या शरीरावर ताबा मिळवलेला आहे. गुरुजींच्या तोंडून हे सत्य ऐकून मला कापरच भरलं. तसे गुरुजी मला म्हणाले, वसंतराव, घाबरू नका. आज आपण याचा पूर्ण इलाज करूया. आपल्याला संध्याकाळी तुमच्या बेडरूममध्ये एक विधी करावा लागेल. त्यानंतर सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तसं आता गुरुजी आमच्या बेडरूममध्ये गेले आणि त्यांनी बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेतला. जवळजवळ एक अर्ध्या पाऊण तासानंतर गुरुजींनी तो दरवाजा उघडला आणि मला आणि मालतीबाईंना त्यांनी आमच्या बेडरूममध्ये बोलावून घेतलं. आम्ही दोघंजण घाबरत घाबरतच आमच्या बेडरूममध्ये गेलो. बेडरूममधली लाईट पूर्णपणे ऑफ होती. गुरुजींनी त्यांच्यासोबत आणलेल्या एक पिवळ्याच विचित्र मेणबत्त्या सगळ्या खोलीमध्ये लावलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे त्यांनी त्या खोलीच्या मध्यभागी एक मोठी आकृती काढलेली होती. त्या आकृतीला 10 कोन होते आणि त्यातला एक कोन मात्र गुरुजींनी काढलेला नव्हता. आता आम्ही जसं त्या खोलीमध्ये प्रवेश केला तसं गुरुजी मला आणि मालतीबाईंना म्हणाले, पटकन या आकृतीच्या मधल्या वर्तुळामध्ये येऊन उभं राहा. तसं मी आणि मालतीबाई काही न बोलता त्या मोठ्या आकृतीच्या त्या मधल्या वर्तुळामध्ये जाऊन उभा राहिलो. त्यानंतर गुरुजींनी जो 10वा कोन काढायचा राहिला होता तो लगेचच काढला. त्यानंतर ती आकृती परिपूर्ण झाली. तसे गुरुजी आम्हाला सांगायला लागले, ही आकृती म्हणजे तुमचं संरक्षण कवच आहे. ती शक्ती हा विधी करताना व्यत्यय आणायचा प्रयत्न करणार, म्हणून मी सगळ्या घराला मंत्रोच्चारित केलं आहे. पण त्यातून जरी ती शक्ती या घरामध्ये आली तर तुमचं संरक्षण व्हावं म्हणून ही आकृती काढलेली आहे. ही आकृती 10 दिशांचं प्रतीक आहे आणि या 10 दिशा पूर्णपणे बंद केल्यामुळं ती आकृती तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या वर्तुळातून बाहेर यायचं नाही, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि ते पुन्हा त्यांच्या पिशवीतलं एक एक सामान काढून खाली जमिनीवर मांडायला लागले. त्यानंतर ते खाली फरशीवर बसले आणि पुन्हा त्यांनी त्यांच्या पिशवीतलं एक पुस्तक काढून ते वाचायला सुरुवात केली. आणि जसं ते पुस्तक वाचायला लागले तसं अचानकच वातावरणामध्ये बदल झाला. जोरजोराने वारा व्हायला लागला. रूममधलं वातावरण अचानकच बदलून गेलं. दारं खिडक्यांची हालचाल खूपच वाढली. बेडरूमच्या मागच्या बाजूची खिडकी जोरजोराने आदळायला लागली, पण ती लॉक केलेली असल्यामुळं ती उघडत नव्हती. पण अचानक एक जोराचा आवाज झाला आणि बेडरूमच्या खिडकीवरची काच फुटली आणि त्यातून वाऱ्याचा एक झोत त्या खोलीमध्ये आला आणि तो वेड्यासारखा खोलीतून इकडं तिकडं फिरायला लागला.
तो आमच्या बाजूने झेपावायचा प्रयत्न करत होता, पण तो मात्र आमच्यापर्यंत पोचू शकत नव्हता. कारण कुठलं तरी एक सुरक्षा कवच होतं, ते त्या शक्तीला आमच्यापर्यंत पोचू देत नव्हतं. आणि बघता बघता ती वाऱ्याची झुळूक एखाद्या वावटळीसारखी आमच्या खोलीच्या मधोमध उभी राहिली आणि हळूच त्यानं त्या काळ्या आकृतीचा आकार घेतला. त्याचे ते लाल भडक डोळे पुन्हा एकदा आमच्या सर्वांना स्पष्ट दिसायला लागले. मालतीबाई तर त्या आकृतीला बघून जोराने किंचाळल्या. तसे सुधाकर गुरुजी आम्हाला सांगायला लागले, अजिबात घाबरू नका. तुम्ही जर घाबरला तर या पिशाच्याला अजून ताकद मिळेल. मनामध्ये धाडस बांधा आणि याला धुडकावून लावा. तसं मी माझ्या अंगामध्ये उसणं अवसान आणलं. मालतीबाई पण जराशा सावरल्या आणि मी धाडसी नजरेने त्या आकृतीकडे बघितलं. तशी ती आकृती 2 पावलं मागं गेली. 15-20 मिनटं गुरुजी मंत्रांचं उच्चारण करतच होते. जसं जसं मंत्रोच्चार वाढत होते तसं तसं त्या काळ्या आकृतीला खूपच त्रास व्हायला लागला. ती आकृती चित्कारायला लागली. खोलीमधल्या वस्तू इकडं तिकडं आदळायला लागल्या. गुरुजी आता मला म्हणाले, वसंतराव, माझ्या मागोमाग मी जो मंत्र म्हणाल तो आता तुम्ही पण म्हणा आणि मालतीबाईंना पण म्हणायला सांगा. असं म्हणून सुधाकर गुरुजी मंत्र म्हणायला लागले. मी त्यांच्या मागोमाग मंत्र म्हणायला लागलो. तसं त्या काळ्या आकृतीचं शरीर हळूहळू जळायला लागलं आणि जवळजवळ 5-10 मिनटाचं मंत्रपठण केल्यानंतर एक वाऱ्याची झुळूक पुन्हा त्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर निघून गेली आणि पुन्हा एकदा वातावरण पूर्णपणे शांत झालं. गुरुजींनी रूममधल्या लाईट्स ऑन केल्या आणि पुन्हा ते आमच्या दोघांकडे बघत आम्हाला म्हणाले, आता तुम्ही या रिंगणातून बाहेर येऊ शकता. तसं मी आणि मालतीबाई त्या वर्तुळातून बाहेर आलो आणि बऱ्याच दिवसानंतर मन एकदम प्रसन्न झालेलं होतं. मनातला अंधकार पूर्णपणे दूर झालेला होता. मी पळतच जाऊन गुरुजींचे पाय धरले. गुरुजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते मला उठवत म्हणाले, हे बघा वसंतराव, बाहेरच्या अंधारापेक्षा मनातला अंधार हा जास्त शक्तिशाली असतो आणि तोच बाहेरच्या अंधाराला आपल्या मनामध्ये प्रवेश करायचं आमंत्रण देत असतो. त्याच्यासाठी मनातली सगळी दुःख काढून टाका. कसलीही खंत मनामध्ये ठेवू नका, कारण कमजोर मनावर वाईट शक्ती लगेच ताबा मिळवतात. गुरुजींचे शब्द मी माझ्या मनामध्ये कोरून घेतले होते. त्या दिवसानंतर मात्र मी माझ्या मनातलं सगळं दुःख काढून टाकलं. मी सुखामध्ये जगायला लागलो. मित्रांसोबत फिरणे, सायकलिंग करणे हे पहिलं रुटीन मी पुन्हा एकदा चालू केलं आणि मी बऱ्याच वेळा त्या टेकडीकडे पण जाऊन आलो होतो. पण त्या रस्त्याने येताना मी माझ्या मनामध्ये एवढे सकारात्मक विचार आणायचो की मला पुन्हा ती काळी आकृती कधीच दिसली नाही, कारण आता माझ्या मनातला आत्मविश्वास खूपच जास्त वाढलेला होता.